Jesus, name above all name, beautiful Savior, glorious God, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living Word, Yeshu, सब नामों में ऊंचा नाम, सुंदर उद्धार, जीवित वचन, यीशु सर्वनाम श्रेष्ठ नाम, प्रभु आम्हा बरोबर, जीवंत शब्द, Jesus, Rikalabala Shande, Ribandola Masantara Banibala Shakarian Terebe. In your tough time, lift the holy name of Jesus. Jesus, name above all names, beautiful Savior, blessed Redeemer, Yeshu, तेरा नाम सब नामों में ऊंचा। Oh hallelujah, lift hands, अपने हाथ सरका कर करूँ हमारा प्रभु की तुझी आराधना कर तो देखा तो You are worthy of honor, you are worthy of praise, Jesus, name above all name, because Bible says प्रत्येक नाव त्याच्या समोर गुडघा टेकणार, प्रत्येक जीव कबूल करणारा येशूच प्रभू आहे. Oh hallelujah, speak in tongues, Rikhalama Shantereberiyaraba, unknown tongues मध्ये प्रार्थना करा प्रियानो. Oh Rimalama Terebendolara Shekeriyaraba, Iramande Kalama Santarama Tereberiyaraba, Rabandalama Shantereberiyala Sekerimandarabariyalaraba, Iramande Kalama Shantarabariyalaraba, Oh Ramande Kalama Shantereberiyaraba, Kalama Santarabariyalaraba, Iramande Kalama Shantarabariyalaraba, Oh Ramande Kalama Shantarabariyalaraba, Sekeriyalaraba, Oh Ramanda Kalama Shantereberiyaraba, Iramande Kalama Santereberiyaraba, Sekeriyalaraba. Thank you. We worship you. Hallelujah. तू शारोनचा गुलाब आहेस प्रभू, तू खोऱ्यातलं सुंदर भुईकमळ आहेस देवा. तुझ्या प्रतिम अशा सुंदर आवाजाने आज आम्हाला आशीर्वादित कर देवा. तुझा शब्द आज आमच्या कानी पडू दे. Oh, we worship you, Lord. ऐकत से दास तुझा मी, ऐकत से दास तुझा मी, बोल प्रभु तू बोल प्रभु, बोल प्रभु तू बोल प्रभु. ऐकत से दास तुझा
स्तुती आणि आराधना आम्ही तुला समर्पित करतो प्रभू। आज तुझ्या वचनातून आमच्याशी बोल, मला आशीर्वादित कर प्रभू। होऊ दे तुझ्या पवित्र नावाचा महिमा हो। आजचा संपूर्ण संदेश, आजचा चर्च, माझा ताबा, सर्व ऐकणाऱ्यांचे कान आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो। तुझ्या वचनातून आज आम्हाला तुझे रहस्य कळू दे पित्या, येशूच्या नावामध्ये आमेन आमेन। ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड। सगळेजण म्हणतील आमेन। ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड। सगळेजण बसून घ्या आपल्या जागेवरती। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो। थँक यू जीसस, थँक यू जीसस। प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। क्रिसमस फील, किती लोकांना क्रिसमसचं वातावरण अनुभवायचं आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया। किती लोक वाट पाहतात 25 डिसेंबरची? हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। बोलो येशू मसीह की आमेन। हालेलुया। आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही तयार आहात का देवाच्या पवित्र वचनासाठी? आमेन, हालेलुया। बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनात लिहिलंय की मी तुम्हाला वचनाद्वारे शुद्ध करतो। ज्या अर्थी तुम्ही माझं वचन ऐकलंय तुम्ही शुद्ध झालाच आहात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। नॉट नीड अ बॅप्टिझम। जर तुमचा एकदा बाप्तिस्मा झालेला तर तुम्हाला पुन्हा पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेण्याची गरज नाही। आमेन, हालेलुया, हालेलुया। तुम्ही 100 वेळा बाप्तिस्मा घेतला आणि 1 वेळा घेतला तरी सारखंच आहे। हालेलुया। तुम्ही एकदा पाण्यात बुडला की येशू ख्रिस्ताचे तुम्ही झालेले आहात। कारण बायबल सांगतं ज्याने माझं वचन स्वीकारलं तो शुद्ध झालेला। आमेन, प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून पेत्राला येशू काय म्हणाला की ज्याने आंघोळ केलेली आहे त्याला तर फक्त पाय धुण्याची गरज आहे। आमेन। जर तुम्ही शुद्ध झालेले आहात तर पुन्हा पुन्हा आंघोळीला जाऊन काही फायदा नाही। आमेन, हालेलुया। वेस्ट ऑफ पाणी, वेस्ट ऑफ साबण। आमेन, हालेलुया। फक्त वचन ऐकल्याने तुम्ही शुद्ध होणार आहात। आमेन, प्रेज द लॉर्ड। ओनली युअर बिलिव्हिंग सिस्टम, तुमच्या आतमध्ये असलेलं जे विश्वासाची जी प्रणाली आहे त्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित होणार आहात। आमेन, हालेलुया। कारण तुमचा विश्वास आहे येशूच्या रक्ताद्वारे मी शुद्ध झालेलो आहे। आमेन, हालेलुया। कुणी येशूचं रक्त पाहिलंय? नोबडी, कुणीच पाहिलं नाही, परंतु आपला विश्वास आहे 2000 वर्षापूर्वी तो आला, त्याने रक्त सांडलं, माझ्या अपराधांसाठी तो घायाळ झाला, तो मरण पावला। आमेन, माझा विश्वास आहे आणि म्हणून मी पवित्र आहे, म्हणून मी शुद्ध आहे, नीतिमान विश्वासाने। आमेन, हालेलुया। तुमच्या कर्माने तुम्ही वाचणार नाही, तुमच्या विश्वासाने तुम्ही वाचणार आहात। बायबल सांगतं अब्राम त्याच्या विश्वासाने नीतिमान ठरला आणि रक्त बोलतं। आमेन, हालेलुया। तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डायग्नोसिस साठी तुम्ही म्हटला की मला खूप शरीरात त्रास आहे, माझे पाय सुजतात, माझ्या किडनीचा प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे। डॉक्टर काय म्हणतो? तुम्ही पहिले जाऊन काय तपासा? रक्त तपासा। आमेन, हालेलुया। कारण डॉक्टरला माहितीये रक्त बोलणार आहे। आमेन, हालेलुया। तुमचा ब्लड रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर म्हणतो की तुमचं रक्त सांगतंय की तुमचं कॅलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, तुमचं तेल वाढलेलं आहे, बिर्याणी खाता तुम्ही। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आमेन। डॉक्टरला कोण सांगणार? हालेलुया। पॉवर रक्तामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे। आपलं रक्त सामान्य रक्त आहे, परंतु बायबल सांगतं येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व रक्तापेक्षा आमेन, हालेलुया। कुठल्याही रक्तापेक्षा, कालवडीच्या, कोंबडीच्या, बकऱ्याच्या, मनुष्याच्या सर्व रक्तापेक्षा देवाच्या पुत्राचं रक्त सर्वश्रेष्ठ आहे। आमेन, हालेलुया। बायबल असं सांगतं की हबेलाच्या रक्तापेक्षा येशूचं रक्त श्रेष्ठ आहे आणि बोलतं। आमेन, हालेलुया। आपल्याला माहितीये ज्यावेळेस हबेलाचा मृत्यू झाला, हबेलाचा खून झाला, त्याच्या सख्या भावाने त्याला मारलं, काईनाने त्याला खून केला, त्याचं रक्त जमिनीमध्ये पडलेलं होतं। आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस देव त्या ठिकाणी आला, परमेश्वराशी कोण बोललं? रक्त बोललं। आमेन, परमेश्वराशी कोणी वार्ता केली? त्या रक्ताने वार्ता केली, कारण देव स्वतः म्हणाला त्याचं रक्त मला न्याय मागतंय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। से हालेलुया। शेजारच्याला म्हणा येशूचं रक्त बोलतं। आमेन, हालेलुया। कारण त्याच्या रक्ताद्वारे आपल्या अपराधांची क्षमा झालेली आहे। आमेन, हालेलुया। किती लोकांना
आजच्या संदेशाद्वारे शिकायचं देवाच्या उपस्थितीबद्दल, द प्रेझेन्स ऑफ गॉड. आमेन. हालेलुया. सगळ्यांना गरज आहे, सगळ्यांना काय हवंय? देवाची उपस्थिती. आमेन. हालेलुया. आणि म्हणून उपस्थिती कशासाठी हवी आहे? की सगळे कामं व्यवस्थित व्हावे, जिथं तुम्ही जा तिथे तुम्हाला यश प्राप्त व्हावं, यासाठी तुम्हाला देवाची उपस्थिती हवी आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला अत्यंत देवाच्या उपस्थितीची गरज आहे. आमेन. हालेलुया. एव्हरीबडी नीड्स हिज प्रेझेन्स. आमेन. कारण तुम्हाला माहितीये, जर तो बरोबर आहे तर कुठल्याही प्रकारे मला त्रास होणार नाही. आमेन. हालेलुया. कारण मॅथ्यू चॅप्टर नंबर 1 वर्स 23, मत्तेयाचा पहिला अध्याय त्याचं 23वा वचन इज द बिगिनिंग ऑफ क्रिसमस मेसेज. हालेलुया. आजपासून मी क्रिसमसचा मेसेज सुरू केलेला आहे. जे लोक कंटिन्यू येत राहतील त्यांना 1 जानेवारीला त्यांना हा संदेश संपताना जाणवेल आणि आशीर्वादाची सुरुवात झालेली. आमेन. हालेलुया. मॅथ्यू म्हणा, मत्तय पहिला अध्याय 23वा वचन वाचा. पहा, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इमॅन्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव असा आहे. प्रेज द लॉर्ड. आज शेवटचं गाणं मी म्हणालो, ऐकत असे हा दास तुझा मी, बोल प्रभू तू. किती लोकांना माहितीये गाणं कुठून ऐकलेलं आहे? किती लोक सांगू शकतात? एकच रोमन कॅथलिक हातवर झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये वचनातून हे गीत गायलेलं आहे. कॅथलिक चर्च मध्ये आम्ही लहानपणापासून ते ऐकत मोठे झालो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आणि त्या ठिकाणी जी आराधना होती, कॅथोलिक चर्च मधली सगळ्यात आराधना शिस्तीतली आराधना असते. प्रेज द लॉर्ड. तिथं फादर, तिथं असलेले सगळे जे कॉयरचे लीडर्स असतात, ते वर्शिपर असतात, खूप डिसिप्लिन मध्ये येतात, खूप छान रीतीने ते देवाला गीत गातात, मध्ये कोणी ओरडत नाही, त्यांचा आवाज कमी जास्त नसतो. आमेन. जर तुम्हाला आराधना ऐकायची तर रोमन कॅथलिक चर्च मधली आराधना ऐका. आमेन. हालेलुया. आपल्या चर्च मध्ये होती आराधना, पण आत्म्यामध्ये. हालेलुया. कोणी आत्म्यात खूप वर गेलेला असतो, कोणी एकदम तळागाळाला असतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे किती चुका झाल्या ते आपल्या चर्च मध्ये नगण्य. आमेन. इथं आत्मा पाहिला जातो. प्रेज द लॉर्ड. डिसिप्लिन पाहिलं जात नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या गाण्यासाठी आपण प्रभूला जोरात टाळ्या वाजून धन्यवाद करूया. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इमॅन्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव असा आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की गॅब्रिएल नावाचा देवदूत मरियेकडे आला आणि त्या कुमारीला परमेश्वराचा निरोप त्याने दिला. बायबल सांगतं की तो म्हणाला, तुझ्या पोटी पुत्र गर्भ राहील. आमेन. हालेलुया. आणि ज्याला तू प्रसवशील त्याला इमॅन्युएल हे नाव ठेवण्यात येईल. इमॅन्युएल या शब्दाचा अर्थ काय? देव आम्हा सह, देव आम्हा बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आपल्याकडनंच देवावरती प्रेम नाही. आमेन. हालेलुया. तुमचं एकतर्फी प्रेम नाही देवावर, तुमच्यावरती देवही तेवढंच प्रेम करतो. तुम्ही करताय त्याच्यापेक्षा वास्तविक जास्त प्रेम देव करतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही म्हणताय की देवाच्या उपस्थितीत मला राहायचं, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की जो पुत्र जन्माला येईल त्यालाच इमॅन्युएल म्हणतील. त्याचा अर्थ देव आमच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट इज अमेझिंग. एकदम अद्भुत आहे की देव आपल्या बरोबर 24 तास राहण्यासाठी आलेला आहे. आमेन. हालेलुया. पहा, नवीन करारामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे देवाची उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली. आता तुम्ही जुन्या करारामध्ये पाहाल तर जुन्या करारामध्ये जे मंदिर परमेश्वराने बांधावयास लावलं होतं, निवास मंडप बांधवायला लावला होता, तो निवास मंडप कशा स्वरूपाचा होता? आमेन. जर तुम्ही काढून निर्गमाचा 25वा अध्याय काढला तर त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की जे निवास मंडप होतं ते 3
स्थलामध्ये बांधण्यासाठी सांगितलं होतं. आमेन. त्या ठिकाणी 3 स्टेजेस ठरवण्यात आल्या होत्या. एक म्हणजे अंगण, एक पवित्र स्थान आणि तिसरं उच्च स्थान, एक उच्च परम पवित्र स्थान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बायबल सांगतं की अंगणामध्ये पापी लोक येतील आणि मग ते जे याजक आहेत त्या याजकांकडे अर्पण देतील. याजक लोक वर्षातून एकदा परमेश्वराच्या परमोच्च पवित्र स्थानात जातील आणि एक मोठा पडदा त्या परमोच्च पवित्र स्थानामध्ये लावण्यात आला होता. हालेलुया. आता त्या पडद्याच्या मागच्या बाजूला काय तर बायबल सांगतं की देव म्हणाला तिथं अर्क ठेवा. आमेन. तिथं कराराचा कोश ठेवा. आमेन. आणि त्या कराराच्या कोशामध्ये देवाचा शब्द म्हणजे त्या मोशेला दिलेल्या 2 पाट्या ज्याच्यावरती आज्ञा लिहिल्या होत्या. नंतर त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी त्या काठ्या ठेवण्यासाठी सांगण्यात आल्या होत्या. पवित्र शास्त्र सांगतं की त्या मेजावरती भाकरी ठेवण्यात आली आणि त्या मंदिराची संपूर्ण रचना कशी असावी ही मोशेला परमेश्वराने सांगितलं. आमेन. हालेलुया. गेल्या वर्षी मी याच्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. आमेन. निवास मंडपाबद्दल माझे अनेक मेसेज आहेत. निवास मंडप कसं असावं, किती त्याची रुंदी असावी, किती त्याची लांबी असावी, देवाच्या उपस्थितीमध्ये देव जिथं राहतो, देव तिथं उपस्थित असतो, तिथपर्यंत कोणी पोहोचू नये याची दक्षता घेण्यात यावी. कारण देव पवित्र आहे. आमेन. आणि एखादी अपवित्र गोष्ट जर पवित्र सानिध्यामध्ये गेली तर ती भस्म होऊन जाईल. कारण बायबल सांगतं देव अग्नी आहे. आमेन. हालेलुया. आणि जो कोणी त्या पवित्र सानिध्यामध्ये जाईल तो भस्म होईल. आमेन. जुन्या करार जर तुम्ही पाहिला तर जुन्या करारामध्ये सांगण्यात आलं की वर्षातून एकदाच सगळ्या अटीची पूर्तता करून याजक म्हणजे त्या काळचा पास्टर, मुख्य पास्टर, आमेन, हालेलुया, नॉट असिस्टंट पास्टर, ज्युनियर पास्टर, अधीक्षित पास्टर, दीक्षित पास्टर, कुणीच नाही. आमेन. पण मुख्य देवाचा याजक त्या मंदिराच्या निवास मंडपाच्या मुख्य भागामध्ये जिथं देव निवास मंडपात राहतो, जिथं देवाची उपस्थिती ते एकदाच जाईल. आमेन. आणि त्याच्यासाठी अनेक अटी शर्ती त्या ठिकाणी याजकासाठी होत्या. त्याच्या छातीवरती कशा स्वरूपाचं ब्रेसलेट असावं, त्याच्यावर कोणते मणी असावे, त्याने कुठला झगा घालावा, त्याच्या वस्त्र कसे असावे, त्याच्या पायातले वस्त्र, त्याचे पायदान कसे असावे, त्याच्या शरीरावरती असलेल्या प्रत्येक वस्त्राविषयी उल्लेख करण्यात आलेला. आणि या सगळ्या ज्यावेळेस अटीची पूर्तता तो करील त्याच वेळेस वर्षातून एकदा याजकाने त्या मंडपातून आत प्रवेश करायचा. त्या पडद्यातून आत प्रवेश करायचा. याचा अर्थ काय की ज्यावेळेस आदामाने पाप केलं, आदामाने देवाची उपस्थिती गमावली, देवाच्या प्रेझेन्स मधून तो निघाला. बायबल सांगतं की देवाने त्या दोघांना बाहेर काढलं, देव त्यांच्यापासून निघून गेला आणि मग ते 2 जण अपराधी जीवन जगू लागले, आदाम आणि हव्वा. आणि त्यापासून मनुष्याचं जीवन देवाच्या उपस्थितीशिवाय सुरू झालं. आमेन. परंतु देव फार काळ वेगळा राहू शकला नाही. देवाला खूप काळ मनुष्यापासून, देवाच्या लेकरांपासून देवाला बाहेर राहता आलं नाही. आमेन. हालेलुया. शेवटी देव म्हणाला मोशेला की आता मी जास्त दिवस तुमच्यापासून लांब राहू शकत नाही, मी तुमच्यावरती प्रेम करतो आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी निवास मंडप बांधा. आमेन. हालेलुया. पहा, उत्पत्तीमध्ये देवाची उपस्थिती निघून गेली होती. आमेन. आणि पुन्हा मोशेच्या काळामध्ये पुन्हा देवाने सांगितलं की मी आता तुमच्या बरोबर राहायला येणार आहे. आमेन. त्याच्यापूर्वी अब्राम होता, त्याच्यापूर्वी हनोक होता, अनेक देवाचे सेवक होते, नोहा होता, पण देव खाली येऊन राहत नव्हता. देव स्वर्गातून त्यांच्याशी वार्तालाप करत होता. विश्वासू लोकांशी देव, नीतिमान लोकांशी देव बोलत होता. परंतु देवाची कायमची इच्छा काय, देवाची संपूर्ण इच्छा काय की त्या देवाला आपल्या बरोबर राहता यावं. देव आम्हा बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारात जर तुम्ही पाहत गेला, जुन्या करारामध्ये परमेश्वराचा अर्क, परमेश्वराचा कराराचा कोश, परमेश्वराचं मंदिर, ते निवास मंडप ते लोक घेऊन पुढे जात होते. आमेन. हालेलुया. आता निवास मंडपाची सगळी रचना देवाने दिली होती आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला डिटेल वाचायचं तर जाऊन निर्गमाचा 25वा अध्याय वाचा. आता माझ्याकडे वेळ नाही तेवढा मेसेज, खूप मोठा मेसेज होईल आणि म्हणून मी शॉर्ट करून सांगतो की ते जे निवास मंडप होतं, जे निवास मंडप होतं त्याचा अर्थ काय की देव आमच्या बरोबर राहावयास त्या निवास मंडपात आलेला आहे. आमेन. हालेलुया. आज जवळजवळ 30 लाख लोक त्या ठिकाणी राहत होते.
आणि त्या 30 लाख लोकांच्या मध्यभागी ते निवास मंडप उभारण्यात आलं होतं. आमेन, हालेलुया. देवाला जर मनुष्याशी बोलायचंय, मोशेशी बोलायचंय, तर देव त्या निवास मंडपात त्याच्याशी वार्तालाप करत होता, प्रत्यक्ष बोलत होता. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वर कसा बोलत होता? मोशे बरोबर त्या निवास मंडपातून बोलत होता. आमेन. आणि मग लोक पाहत असायचे, लोक लांबून बघायचे की देवाची उपस्थिती आलेली आहे, देव उतरून आलेला. बायबल सांगतं ज्यावेळेस देव उतरून यायचा त्यावेळेस भूकंप व्हायचे, मोठमोठा गर्जना व्हायच्या, आवाज व्हायचा आणि लोक घाबरून आपल्या घराच्या दरवाजापाशी बसायचे आणि ते वाट पाहायचे की मोशे काय देवाचा निरोप घेऊन येतोय. आमेन. कारण मोशे हा याजक होता, मोशे हा मुख्य याजक होता. देवाने याजक म्हणून मोशेला निवडलं होतं आणि त्या याजकाला देव निरोप देत होता. आणि हे किती वर्ष, 40 वर्ष इस्रायली लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून इस्रायल लोक आजही या पृथ्वीवर आशीर्वादित आहे, कारण प्रत्यक्ष देव त्या राष्ट्राबरोबर बोललेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कितीतरी मोठे मोठे देश नेस्तनाबूत झाले, कितीतरी मोठे मोठे साम्राज्य, रोमी सरकारसारखे राज्य नेस्तनाबूत झालंय, परंतु इस्रायल देश आजही वर्चस्व करतोय, कारण ते राष्ट्र देवाचं राष्ट्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही किती फॉल्ट करताय, किती चुका करताय, दॅट्स नॉट मॅटर. तुम्ही किती पाप करताय, किती अपराध करताय, दॅट्स नॉट मॅटर. जर तुम्ही देवाचं लेकरू आहात तर देव तुम्हाला पुन्हा उभारेल. प्रेज द लॉर्ड, बिकॉज गॉड इज लव्ह. आमेन, हालेलुया. लोक म्हणतील पास्टर पण करू का आम्ही चुका? तुम्ही जर प्रभूला घेतलेला आहे, जवळ घेतलंय, प्रभूच्या जवळ गेलेला आहात तर तुम्ही देवापासून दूर जाणार नाही. आमेन, हालेलुया. से हालेलुया, म्हणा हालेलुया, से हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं मोशेने त्या लोकांना देवाचे निरोप दिले, देव त्यांच्याशी बोलला, कारण देवाला त्यांच्या बरोबर वार्तालाप, देवाला त्यांच्या बरोबर संपर्क साधायचा होता. आमेन, हालेलुया. मी सांगितलं देव तुमच्यावरती तेवढंच प्रेम करतो, तुम्ही जेवढं प्रेम करता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त देव तुमच्यावरती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल की देवाने माझ्या बरोबर राहावं, तर मी तुम्हाला सांगतो की देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या बरोबर राहावं. आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता तो मार्ग जो पडदा आहे, तो पडदा फाडण्यासाठीच देवाचा पुत्र या पृथ्वीवरती जन्माला आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं काळा इब्रीकराचा 10वा अध्याय त्याचं 19वा वचन. आमेन. इब्रीकराचा आता खूप मोठा मेसेज होता माझ्याकडे, परंतु मी पाहिलं टाइम आपल्याकडे कमी आहे, लवकर मी संपवतो. इब्रीकराचा 10वा अध्याय 19वा वचन काढून वाचा. हिब्रू चॅप्टर नंबर 10. हिब्रू घराचा 10वा अध्याय, इब्री चॅप्टर नंबर 10 वर्स 90. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन आणि जीवनयुक्त मार्ग. आमेन. बायबल संत येशू ख्रिस्त म्हणाला योहान 16:14-6 मध्ये, मी मार्ग, मी सत्य आणि मीच. आमेन. येशू ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला? येशू ख्रिस्ताचा जन्म झाला पुन्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जावं, आणि म्हणूनच त्याला इमॅन्युअल म्हटलं गेलेलं आहे. आमेन. त्याने तो मार्ग कसा तयार केला? या ठिकाणी क्लिअरली लिहिलेला आहे, नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला. त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या कशाच्या द्वारे? म्हणा रक्ताद्वारे, म्हणा रक्ताद्वारे. मी येशूच्या रक्ताद्वारे परमोच्च पवित्र स्थानात गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पवित्र शास्त्र मध्ये याचा 26 ते 27 अध्याय वाचलं तर येशू ख्रिस्ताचे अतोनात हाल करण्यात आले. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी त्याचा छळ करण्यात आला, त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला. पवित्र शास्त्र सांगतं त्याला
सगळ्या प्रकारे दबावात त्याला टेन्शन मध्ये ठेवण्यात आलं, त्याच्यावरती अन्याय करण्यात आला, त्याच्यावरती खूप भयानक त्याच्यावरती सगळ्या प्रकारचा जाच म्हणतात त्या प्रकारे त्याच्या शरीरातल्या सगळ्या जखमा त्याला देण्यात आल्या. आणि शेवटी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण अर्पण केला त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, परमपवित्र स्थानातला तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो पडदा जो आहे तो जुन्या करारातला पडदा जो देवाच्या आणि देवाच्या लेकरांच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. देवाकडे जाण्यासाठी याजकाची गरज होती. तो पडदा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी ज्यावेळेस येशूने त्याचा आत्मा समर्पित केला त्यावेळेस वरपासून खालपर्यंत तो भागला गेला, मना फाटला. तो पडदा फाडण्यात आला की जेणेकरून देवाची लेकरं थेट त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊ. पहा, येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला आमेन, हालेलुया. पुढच्या वचनात लिहिलंय, आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. तो याजक कोण आहे? येशू ख्रिस्त. म्हणा येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. तोच इमॅन्युअल, देव आमच्या सानिध्यामध्ये, तोच याजक, त्यानेच आपल्यासाठी मार्ग तयार केला. तोच मार्ग, तो म्हणाला जो कोणी माझ्याकडे येईल तोच मी त्याकडे जाईल. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा क्रिसमस सेलिब्रेट करण्यामागचा उद्देश काय? की देव आता माझ्या बरोबर आहे. आमेन, हालेलुया. पहा, जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक काढलं त्या ठिकाणी 14वा अध्याय काढा. थँक्यू जीसस. ओपन. हालेलुया. तेहतीस का 33. आपण हालेलुया. बाबा काला शांती रे याला Thank you, Lord. Thank you, Jesus. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. मोशेने एक प्रार्थना केली होती जुन्या करारामध्ये, आणि ती प्रार्थना होती की प्रभू मला तुझा गौरव पाहायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आय थिंक किती वचन आहे ब्रदर, कोणाला माहिती आहे? पटकन सांगू शकाल मोशेची प्रार्थना? कोण सांगू शकतं? मोशेने प्रार्थना केली, हे प्रभू मला तुझा चेहरा पाहायचा आहे. किती? 17. नाही, फक्त ते डायरेक्ट वचनामध्ये घेऊन जाणार कोणी असेल तर सांगा. हालेलुया. थँक्यू जीसस. कुठला अध्याय? 33. वाचा. आणखी तो म्हणाला की नाही, त्याच्या पूर्वीपासून चला, आधीपासून वाचा. पहा मोशेने काय प्रार्थना केली. तो म्हणाला त्याच्या आधी पूर्ण मोशेची प्रार्थना सुरुवातीची त्याच्या 17 वाचा. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हेही मी करीन, कारण माझी कृपा दृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि तू माझे नाव मला परिचित आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, माझे सर्व सौंदर्य तुझ्या पुढे चालवी, तुझ्या सन्मुख परमेश्वराच्या नामाची मी घोषणा करीन. मोशे परमेश्वरास काय म्हणाला की मला तुझं काय पाहायचंय? तुझं मुख, तुझं तेज मला पाहायचंय. देव त्याला काय म्हणाला? तू माझं मुख पाहून जिवंत राहू शकणार नाही. आमेन, हालेलुया. तो काय म्हणाला? प्रभू मला तुझं मुख पाहायचंय. मोशेला परमेश्वराने एकही प्रार्थना त्याची ऐकली नाही असं नाही, परंतु देव त्याला या प्रार्थनेमध्ये म्हणाला की तू मला पाहू शकणार नाहीस, कारण मी इतका पवित्र आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की मोशे परमेश्वराशी समोरासमोर बोलत होता. आमेन. तरी देखील पहा, परमेश्वराचं तेज इतकं सामर्थ्यशाली होतं. परमेश्वर म्हणाला, माझं मुख तू पाहू शकणार नाही मोशे, परंतु तुझ्यावर मी एक कृपा करतो. आमेन, हालेलुया. कोणती कृपा करतो? की मी माझी पाठ तुला दाखवतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि पवित्र शास्त्र सांगतं की देव त्याला म्हणाला, वाचा पुढं. ज्यावर कृपा करावीस
कशी वाटेल. नाही पुढं पाहिजे. म्हणाला मग जवळ एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. असे घडले की माझे ते जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवी. मी निघून जाईपर्यंत तू त्या खडकेच्या भेगेत राहशील आणि तू मला पाठमोरा पाहशील. वाचा. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकेल. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेल. पण माझे मुख दिसायचे, पण माझं मुख तुला. आमेन. हालेलुया. पहा, जुन्या करारामध्ये मोशे देवाचा मित्र म्हटला गेला, देवाच्या अगदी जवळचा मनुष्य. परंतु बायबल सांगतं की त्याच्या प्रार्थनेला अमान्य करण्यात आलं. देवाला तो मुख, देवाचं मुख तो पाहू शकला नाही. हालेलुया. म्हणा मी मोशेपेक्षा आशीर्वादित आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त माझ्या आतमध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. गॉड इज विथ अस. देवाचं वचन सांगतं की प्रभू इमॅन्युएल आहे. आमेन. हालेलुया. आता पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की देव आम्हाबरोबर. आमेन. हालेलुया. ज्याने प्रभू येशूला पाहिलेला त्याने देवाला पाहिलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो देव मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवरती आला आणि आज जे तुमच्या आतमध्ये आहे तो देवाचा आत्मा आहे. कारण 2 कर्तिकरास त्याचा 6वा अध्याय 16 वचन. 2 कर्तिकरास त्याचा 6वा अध्याय 16 वचन. 2 Corinthians chapter number 6 verse 16. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार. आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. म्हणा आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल काय सांगतं की ते निवास मंडप देवाचं मंदिर होतं आणि त्या निवास मंडपात परमोच्च पवित्र स्थानात देव राहत होता आणि त्या पडद्याच्या आतमध्ये परमोच्च पवित्र स्थानामध्ये याजक वर्षातून एकदा जात होता. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, देव आमच्या सानिध्यात आला. पवित्र शास्त्र सांगतं वधस्तंभावर त्याला खिळण्यात आलं. त्याचं मरण आपल्यासाठी, तो पडदा दुभागण्यासाठी करण्यात आलं. तो पडदा दुभागल्यानंतर येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला तो जीवनयुक्त मार्ग मिळाला आणि आज आपण परमोच्च पवित्र स्थानात आहे. आणि म्हणून कर्तिकराच्या मंडळीला पॉल म्हणतो की तुम्हीच देवाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मला मी देवाचं मंदिर आहे. हालेलुया. बाग ऐकले हे तुम्हाला ठाऊक नाही काय. कारण पुढे वाचा. देवाने असे म्हटले आहे, मी त्यात निवास करीन, मी त्याचा देव होईल, मी त्याचा देव होईल, मग ते माझे लोक होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोशेला देव म्हणाला की तुम्हाला पाठमोरे पाहशील. पण नवीन करारामध्ये बायबल सांगतं की देव म्हणाला मी तुला माझं निवास मंडप बनवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हॅपी. तुम्ही आनंदित आहात का ख्रिसमससाठी. आमेन. देव असं म्हणाला नाही की मी आता तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही मला पाहू शकणार नाही. जर येशूचं रक्त तुम्ही स्वीकारलेलं आहे तर निवास मंडप तो जो पडदा आहे तो दुभागण्यात आलेला. आता मी आणि तुम्ही वेगळं होऊ शकत नाही. 17 वचनामध्ये लिहिलंय ते दोघे आता एक होतील. भावाचा जो प्रभूला जडला तो प्रभू एक आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रभूला जडलेला आहे, म्हणा जो प्रभूला जडला तो प्रभू आणि आत्मा एक आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू तुम्हामध्ये, तुम्ही येशूमध्ये, तुम्ही पित्यामध्ये, पिता तुम्हामध्ये, पवित्र आत्मा तुम्हामध्ये, तुम्ही आत्म्यामध्ये. हे सगळं काय. इमॅन्युएल. देव आमच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे हॅपी. तुम्ही आनंदित आहात का. हालेलुया. किती लोक सेलिब्रेट करतील, क्रिसमस सेलिब्रेट करतील. आमेन. हालेलुया. क्रिसमस म्हणजे कपडे घेणं, स्टार लावणं हे नाही. आमेन. तुमच्या शत्रू समोरही
तुमच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिजे. हालेलुया. तुमच्या विरुद्ध आलेल्या प्रत्येक सिंहाला, गरजणाऱ्या सिंहाला फाडणारा आत्मा स्फूर्ती तुमच्यामध्ये ती पाहिजे, कारण देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. कालचा मेसेज ऐका. जर तुम्हाला तुमचे शत्रू तरुण सिंहासारखे वाटतात आहेत, तुम्हाला फाडण्यासाठी येतात आहेत, तुमचे शत्रू तुमच्यावर उभा राहिलेले आहेत, तुमचा नाशाचा प्लॅन करतात आहेत, जाऊन वाचा. कालचा मेसेज ऐका आणि शास्त्रीच्या पुस्तकातून 14 अध्याय 5 आणि 6 वचनाचा बायबल सांगतं की तरुण सिंहाला देखील त्या ठिकाणी शमशोनाने फाडलं, कारण देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही तर देवाचं मंदिर आहात. हालेलुया. मला मी देवाचं मंदिर आहे. देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहतो. मी आणि देव एकच आहे. हालेलुया. येशू गवानीत जन्माला आला, पण आता तो माझ्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. गवानी बांधून करंजा ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पाहिजे लहानपणी गवानी ज्यावेळेस बांधायची लोक त्याच्यासमोर ताटामध्ये काय ठेवायचे? करंजा, डोने, कापण्या. हालेलुया. येशू तिथं राहत नाही. येशूचं ते दर्शक, येशूचं जन्माचं ते दर्शक आहे. तुम्ही सजावट करू शकता, परंतु तुम्ही त्या बाळाचे पाय पडू शकत नाही, कारण तो बाळ राहिलेला नाही, तो देवाचा याजक म्हणून आपल्यासाठी तिथं बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक अजून येशूला बाळाचा फोटो घालून फिरतात. माझा येशू बाळ आहे. प्रेज द लॉर्ड. येशू बाळ असता तो तू कुठं असता? प्रेज द लॉर्ड. से हालेलुया. येशू मेरा रखवाला है. येशू माझा तारणारा आहे. येशू माझा उद्धारक आहे. देव आमच्या सानिध्यात. देव आमच्या सानिध्यात. आय एम द ब्लेस्ड मॅन ऑन द अर्थ. मला मी आशीर्वादित व्यक्ती या संपूर्ण पृथ्वीवर, कारण देव माझ्यामध्ये राहतो. आय एम द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. स्टँड अप ऑन युअर फीट. आपल्या जागेवर उभे राहून त्याची आराधना करू. द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. आमेन. बायबल सांगतं देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी आहे. प्रेज द लॉर्ड. 3 फायदे मी तुम्हाला सांगतो. देवाच्या उपस्थितीचे अनेक फायदे आहेत, परंतु 2-3 मी सांगतो तुम्हाला. आमेन. पहिलं, देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी, परिपूर्णता. आमेन. जिथं देवाची उपस्थिती, जिथं देवाची उपस्थिती तिथे काय? आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती त्रासात असू दे, किती टफ टाइम तुमचा चालू होत आहे, हालेलुया, तुमचे सगळे नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ दे, तुमच्या शरीरातले सगळे रिपोर्ट तुमच्या विरोधात जाऊ दे, तुमचं कर्ज तुमच्या विरोधात जाऊ दे, तुमचा बॉस तुमच्या विरोधात जाऊ दे, परंतु जर देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे, जर देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये, तर देवाचा आनंद तुमच्या आतमध्ये येणार. आणि टफ टाइमला पण तुम्ही हसता. आमेन. अवघड वेळेस पण तुम्ही काय करा? स्माइल द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शत्रू म्हणेल वेळा झाला. आमेन. पण तुम्हाला माहितीये देव तुमच्या. नेक्स्ट, देवाच्या उपस्थितीमध्ये आरोग्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना माहितीये एका आंधळ्याला प्रभूने चिखल लावला. चिखल कशाचा केला? आमेन. तो आंधळा पळून गेला असता, पण त्या आंधळ्याला बरं व्हायचं होतं. आमेन. तुम्हाला येशूने काय पण केलं तरी चालेल, मला बरं व्हायचं. आमेन. येशू जमिनीवर थुंकला, माती घेतली, चिखल केला, त्याच्या तोंडात डोळ्यात लावला, आणि तो आंधळा असं नाही म्हणाला की प्रभू हे काय करतो तू. आमेन. त्याला माहिती होतं जो हा करतोय त्याने मला दिसणार आहे, माझा आजार मला होणार आहे. मला येशूच्या उपस्थितीमध्ये त्याला मी सर्व परवानगी देतो, कारण तो माझा आरोग्य झाला. प्रेज द लॉर्ड. आज कुणाला आरोग्य पाहिजे का? हालेलुया. देयर इज fullness of joy in the presence of God. देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता, देवाच्या उपस्थितीमध्ये आरोग्य, आणि तिसरं, देवाच्या उपस्थितीमध्ये यश आहे. हालेलुया.
हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये काय यश आहे. बायबल सांगतं की ज्या वेळेस इस्रायल लोक कराराचा कोश घेऊन पुढे जायचे त्यावेळेस ते विजयी व्हायचे. प्रेज द लॉर्ड. कराराचा कोश हल्ला इस्रायल लोकांचा विजय ठरला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जर तुमच्या आतमध्ये देवाची उपस्थिती आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला गेला, तुमचं क्वालिफिकेशन नाही, तुमची पात्रता नाही, तुमच्याकडे पर्सनॅलिटी नाही, तुमच्याकडे पैसा नाही, परंतु देवाची उपस्थिती आहे, तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कोर्टामध्ये तुम्ही ज्यावेळेस उभे राहाल, तुमचा वकील मे बी एखाद्या वेळेस डम असेल, बधीर असेल, पण तरी देखील तुमची केस तुमच्याच बाजूला लागेल, कारण देव तुमच्या बरोबर आहे. बायबल से इन रोम 8:32 बायबल सांगतं, रोम 8:32 मध्ये जर देव आमच्या बरोबर आहे तर आमचा विरोधी कोणच नाही. आमेन. म्हणा कोणच नाही. नोबडी. म्हणा कोणीच नाही. माझा देव माझ्या Say, Lord is with me. My God is Emmanuel. Yeshu Emmanuel. देव आमच्या. Close your eyes. आपण त्याची आराधना करूया. If you are come here first time, जर तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आले आहात किंवा तुम्हाला पुन्हा नव्याने स्पर्शाची गरज आहे, lift your place, come forward. तुमची जागा सोडा, पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा मेरा दिल बने तेरा सिंहासन, प्रभू आज तुमच्या हृदयामध्ये येणाऱ्या प्रियाला
अडचणसाठी, pray for your problem, pray for your difficulties. Touch. Father, we worship you, Jesus.
क्रिसमस तुझा जन्म माझ्या आत्म्यामध्ये होते. मी हा क्रिसमस तुझ्या आरोग्याने भरलेला क्रिसमस सेलिब्रेट करत आहे. सगळे आजार निघून चालत आहे. सगळे व्याधी तुम्हाला सोडून चालत आहे. सर्व व्याधी तुम्हाला सोडून चालत आहे. सर्व दुष्टात्मे तुम्हाला सोडून चालत आहे. देवाचा आत्मा तुमच्यावर उतरून आलेला आहे. ओ राकाबा शांते रेबेलिया प्रे 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 टम्स प्रे टम्स प्रे टम्स. लेट्स युअर माउथ स्पीक विथ गॉड. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये शाराबा कालाबा शांते रेबेलिया राबा. ओ रामाने कालाबा शांतो रामा हाते रेबेलिया राबा. रे बांदा कालाबा शांते रेबेलिया शांता राबा कालाबा. रे बांदा कालाबा शांते रेबेलिया राबा. रे बाबा शांते रेबेलिया राबा. ज्या हृदयात येशू आहे त्या हृदयाला कधी हार्ट अटॅक येणार नाही. ज्या हृदयात प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला कधी अपयश येणार नाही. ज्या हृदयात येशू ख्रिस्त आहे ते हृदय नेहमी आनंदित राहील. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. प्रभू आज ज्यांनी हा मेसेज ऐकलेला त्या प्रत्येकाला समृद्ध करतो. देवबापा त्यांना आरोग्य दे. येणाऱ्या क्रिसमस साठी लागणारा सर्व पुरवठा स्वर्गीय दैविक रीतीने होऊ दे. देवबापा कुणालाही कशाची बारी पडणार नाही. प्रभू कुठली मंदी त्यांच्यावर प्रभाव पाडणार नाही. जॉबलेसनेस त्यांच्यामध्ये असलेला सर्व देवबापा अशक्तपणा, सर्व देवबापा निर्बळ निर्धनपणा आजच निघून जाईल आणि ते समृद्धीचं जीवन जगतील. प्रभू त्यांचे शत्रू नाहीसे होते आणि ते तुझ्या विजयामध्ये प्रवेश करतील. येशूच्या नावात से आमेन. से आमेन. बोलो येशू मसीह की आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बी हॅपी. आमेन. मला आनंदित राहा कारण येशू आम्हामध्ये. आमेन. हालेलुया. आपण यावेळेस ऑफरिंग जमा करू. जर तुम्हाला प्रेयर, तुम्हाला साक्ष द्यायची, तुम्ही संदेशाची किंवा तुमच्या आठवड्यामध्ये तुम्ही त्यांच्या मतदान केला असेल, तुम्ही साक्ष देऊ शकता. त्या परत आपण या ठिकाणी ऑफरिंग करूया. देवाला धन्यवादाची अर्पणाची भेट चढूया. प्रेज द लॉर्ड. आपल्या जागेवर उभे राहा. किती लोक थकले? सव्वा तास मी उभा आहे, पटकन बसता. हालेलुया. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. एक मिनिट आपण ऑफरिंग केला. तुम्ही साक्ष ऐकूया. माझी एक साक्ष आहे. माझ्या वडिलांना अचानकच आणि गावाला घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये. त्यांना एक सौम्य प्रकारचा अटॅक आला आणि डॉक्टर म्हणले त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करायचं. तर त्यांना ठेवलं. म्हणलं तुम्ही इकडे घेऊन या पुण्याला. ते पुण्याला घेऊन आले आणि ते अशा अवस्थेत होते की इथपर्यंत येऊ शकत नव्हते. मास्टरांना मी फोन केला, त्रास असं झाले वडिलांना. त्यांनी प्रेयर केली. ते इथपर्यंत व्यवस्थित सुखरूप आले आणि ऍडमिट वगैरे करून घेतले. ECG वगैरे काढायचे आपण त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेमच दाखवला आणि डॉक्टर म्हणले बघूया आपण काय होते ते. ब्लड वगैरे टेस्ट केले, त्याचे पण रिपोर्ट नॉर्मल आले आणि नंतर मग सोनोग्राफी वगैरे हे केले तर डॉक्टर म्हणले ECG मध्ये प्रॉब्लेम होते. नंतर त्यांना हार्टचा पण काय प्रॉब्लेम असू शकतो. नंतर त्यांचं पुढे इको केला, हे केलं, त्याच्यामध्ये नॉर्मल सगळे रिपोर्ट आले आणि देवाला त्यांनी स्पर्श केला आणि वडील माझे सुखरूप व्यवस्थित सगळे रिपोर्ट नॉर्मल खूप छातीत दुखतात. आम्ही हॉस्पिटल पर्यंत पोहोचावं यासाठी प्रार्थना करा. ते म्हणालो ते नॉर्मल होतील, काळजी करू नका कारण आपला देव जिवंत आहे. आम्ही प्रार्थना केली आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे देवाने त्याची उपस्थिती त्या ठिकाणी दिली. कुठल्या प्रकारे त्यांना त्रास झाला नाही. बायबल सांगतात संकट समय मला हात मार, मी तुला सोडवेन. प्रेज द लॉर्ड. आपण जोरात टाळ्या वाजवून हालेलुया. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजाच्या राजाला प्रभूच्या प्रभूला
आम्ही सगळे तयारी करूया. जर तुमची इच्छा आहे नाताळाची गाणी गायची तुम्ही पुढे येऊ शकता, सांगू शकता मला हे गायचं. प्रेज द लॉर्ड. मे गॉड ब्लेस यू. यावेळेस आपल्यामध्ये दीपक थोरात ब्रदर आहेत, ते ऑफरिंगसाठी प्रार्थना करतील आणि शेवटचं अभिवचन मी सांगितलं. आमेन. स्वर्गीय प्रेमळ पिता प्रभू येशू, आभार मानतो माझ्या पिता सुंदरच्या वेळेसाठी, सुंदरच्या आदरासाठी, सुंदरच्या वचनासाठी. आमचा विश्वास आहे आज तुम्ही आमच्या बरोबर बोलणार आहात. होय प्रभू, छोटीशी प्रार्थना करतो या दारांपणासाठी. प्रभू यीशू, आमच्या योग्यतेप्रमाणे, प्रभू यीशू आमच्या कुवतीप्रमाणे आणि तुमच्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू यीशू या दानांप्रमाणे प्रभू यीशू आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे माझ्या पिता. प्रभू यीशू, तुम्ही देणारे हात पाहिले, ज्यांनी दिले माझ्या पिता त्यांना 100 पट 1,00,000 पट परत द्या. जे देऊ शकले नाही पुढच्या वेळेस प्रभू यीशू त्यांना देण्याची आणि प्रभू यीशू या पैशाचा वापर तुमच्या राज्याच्या वाढीसाठी धन्यवाद देतो माझ्या पिता. ही प्रार्थना नासरेकर प्रभू येशू ख्रिस्त गोड आणि पवित्र नावात. आमेन. आपले हात उंच करूया सर्वजण. परमेश्वराचं प्रेम,
येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची गोड सहभागी आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर, तुमच्या आप्तजनांबरोबर, लेकरांबरोबर सदा सर्व काळ राहो. देवाची लेकरं ओरडतील आमेन. प्रेज द लॉर्ड. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. क्रिसमसचं चर्च बघूयात गव्हर्नमेंट काय रूल्स सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्हाला सूचना देण्यात येतील. परंतु क्रिसमसचा चर्च होणार, 100% होणार. या ठिकाणी क्रिसमस पार्टी होणार, सगळ्या गोष्टी होतील. तुम्ही प्रार्थना करा, देव सगळ्या गोष्टीचे यश देईल. प्रेज द लॉर्ड. आपण जोरात टाळ्या वाजवूया.